पूजामूलं सद्गुरुपदं मन्त्रमूलं सद्गुरुवाक्य मोक्षमूलं सद्गुरुकृपा या स्तवन ही जर म्हटलं की नभांगण आहे आणि फक्त आपली जर गॅलेक्सी म्हटली त्याच्यामध्ये 8 ते 9 ग्रह आणि त्याच्यातली पृथ्वी एक उपग्रह आणि त्या पृथ्वीवरती 71% पाणी 29% जमीन त्याच्यामध्ये हयात म्हणून मानव राहील असे 7 खंड त्याच्यातला भारत आशिया खंड 48 देश साऊथ एशिया मधला हा आमचा भारत आता 28 राज्य आहे 8 केंद्रशासित प्रदेश आहेत त्याच्यातला एक महाराष्ट्र 36 जिल्हे आहेत त्याच्यातला एक रत्नागिरी 9 तालुके आहेत त्याच्यातला एक राजापूर आणि कडेला कोणतरी शंभवणे गाव आणि त्याची पांढर आई चंडीगड गेलेली देव स्थानेश्वर आणि ओझरवाडीचा ओझरदेव येथून आज 350 किलोमीटर लांबूनच्या प्रवासात एकदम एसी मध्ये बसलेली शेमवणे गावातली तरुणाई आणि त्याच्या साक्षीनं तुम्ही सगळे आपापल्या ग्रामदेवतेचं स्मरण करा मी स्तवन तुमच्या चरणाशी ठेवतो लक्ष असो भूमी पुण्याची राजापूरची शौर्याची खुणा आई चंडिका शेंबवणे गावची चरणी तुझ्या लीना भूमी पुण्याची राजापूरची शौर्याची खुणा आई चंडिका शेंबवणे गावची चरणी तुझ्या लीना स्थानेश्वराचं गुण गाऊ देवाचं गाण माझ्या ओझर देवान केलं जीवनाचं सोन हो माझ्या ओझर देवान केलं जीवनाचं सोन भूमी पुण्याची राजापूरची शौर्याची खुणा आई चंडिका शेंबवणे गावची चरणी तुझ्या लीना स्थानेश्वराचं गुण गाऊ देवाचं गाण स्थानेश्वराचं गुण गाऊ देवाचं गाण माझ्या ओझर देवान केलं जीवनाचं सोन माझ्या ओझर देवान केलं जीवनाचं सोन
माती जोडते नाती सुखाचं आंधळ आपलेपणानं साथ घालते गावाचं अंगण गावाची माती जोडते नाती सुखाचं आंधळ आपलेपणानं साथ घालते गावाचं अंगण दूरदेशी आई निघून आले नावे घेऊन सुख वाटे हो मला आमच्या रूप ते आठवून रूप पाषाणी पाहून अवती रंगात नाहून रूप पाषाणी पाहून अवती रंगात नाहून माझ्या ओझर देवान केलं जीवनाचं सोन माझ्या ओझर देवान केलं जीवनाचं सोन नटेश्वराच्या साक्षीने आज जमले एकीन बंधू भावाच्या राखीला गोडवा मायले कीन नटेश्वराच्या साक्षीने आज जमले एकीन बंधू भावाचा राखला गोडवा मायले कीन केल्या कामात द्यावी बरकताई चरणाशी मागण भावदेवाच्या चरणाशी एकमेव सांगण सुख रखवाली करण वेळ काळात तारण सुख रखवाली करण वेळ काळात तारण माझ्या ओझर देवान केलं जीवनाचं सोन माझ्या ओझर देवान केलं जीवनाचं सोन भूमी पुण्याची राजापूरची शौर्याची खुण आई चंडिका शिंबवडगावची चरणी तुझ्या लीन स्थानेश्वराचं गुण गाऊ देवाचं गाण स्थानेश्वराचं गुण गाऊ देवाचं गाण माझ्या ओझर देवान केलं जीवनाचं सोन 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 बोल श्री गणपती गजानन देवी अखंड हरदास्वलीचा शंकर नारायण गौरव पवन विशाल राजाराम भिकाजी गंगाराम प्रभाकर साई नवलाई देवी तुझा गणपती बाप्पा असं सगळं मागे येऊ पुढे या ठिकाणी मनीष दादा लाखण यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद लाखण दादा. निलेश वरक दादा आणि दशरथ भोजे यांच्याकडून 500 रुपये आणि
शाखा क्रमांक स्तवनासाठी सुरेश जडार माऊली यांच्याकडून 250 रुपये आणि स्तवनासाठी दशरथ जडार माऊली यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ही सेवा ओझर देवाच्या चरणाशी, स्थानेश्वर देवाच्या चरणाशी आणि आई चंडिकेच्या चरणाशी. आता जरा बुवाकडे येऊया. हे झोपलेलं आहे ना, ऐसा कसा झाले का आता वया बघा. बुवा बोललं राग खावा मला, राग शक्ती तुला वाईट जरा वाईट समज करा. मी काय म्हणतो, शक्ती तुला आमच्या गावठी लोकांना, आमच्या वाडवाडत गेला, शेतात गेला, लंगोटीवर गेला, शात केलं, त्याच्यातनं टाइम भेटला की संध्याकाळी आला, ढोलकी काढली, तुंतुनं काढलं, त्याच्यावर बारीक केली, डपावली शायरी आणि त्याच्या सवाल जवाब विचारला, गण विचारला, ह्याने गायला पार्वतीचा गण, तुर्यानं गायला शिवाचा गण, गवळण गायली शक्तीनं आपल्या आदिमायाची आणि तुर्यानं गायला हा श्रीकृष्ण. ह्यांचं म्हणणं आहे की चेंडू गेला पाण्यात, ए पोऱ्यानो, राजापूर ना पब्लिक शाना आहे बुवा, थोडं ऐका तरी गमत. मी जरा बघतोय असं तो म्हणतात चेंडू गेला पाण्यात तर खाली काल्या नाग दिसला म्हणतात आणि त्याच्यावर मुरलीवाला. बरोबर एवढंच ना रे. मग ह्याच्यात किसन जवान कालियावर्धन केलं, काल्याला मारला. ह्याच्यात आदिमाया श्रेष्ठ कुठं आहे? ह्याच्यात गवळण श्रेष्ठ कुठं आहे? अरे गवळणींचं तिथे इज्जत केली, श्रीकृष्ण वाचवलं. मग यांनी पहिल्या बारीतच तुरा श्रेष्ठ केला. आता काय बोलणार आहे? काय बोलणार सांगा? शक्ती तुरा मर्माचा भाग, ध्यानाचा भाग आहे ना. यांना म्हणायचं होतं खालचा काला नाद, एवढंच म्हणायचं होतं. त्याच्या नादात भंगवून घेतलं, मेला आले फटकी अरे राडा होणार तुरेवाला नाही आहे. अरे अहो ऐका, मी काय म्हणतो, अरे मोठा मोठा गाड केला, गंमत मध्ये भेटे लांबोरा करा, हिंमत मध्ये तो मेरे को शिकायचा गाडा भाई तो आवाज इथला काढायचा. नुसतं ह्या राग आणि तिकडे राग, इथून राग आला पाहिजे भेटे. हा माझा राग आहे, हा राग आहे. अरे गुराकडे जाऊन गायकी शिकलेलं हे मला राग, हा मला जमणार आहे. अरे त्याच्याशिवाय मला वारे घेतात म्हणजे काय नॉन सेन्स. एक पर्यंत जाऊ पुढं, मेरे को चिढ़ा देगा, मैं गरम होता है मालूम. तो नाच करते आई जो मजेचा काळी पाच. त्यांना गेल्या वर्षीपर्यंत म्हणतात बेसूर आहे, पट्टीत गायच नाही. आता पट्टीत गायला लागलं तर म्हणतात राग द्या. अरे राहुल देशपांडेचा आहे, चुलत भाव आहे काय? अशा मुस्लिमचा काय मानलेला भाव आहे? अरे ह्याला काय लागतं? एकाला लावली एक तार म्हणजे म्हणा, एका बाजून डपावर काय कीबोर्ड आहे तिकडं. ए राजूभाई तुम गायना में ऐसा क्या करता है वादिया दोस्ती में जाता नतवाई सोन्याची वाजवा गोपाल. नथवाई सोन्याची सोन्याची भारी हिरणा मोत्याची, कारले डोंगराव बसली गो मालकी नागरी कोल्याची. चालेल त्यांना लाल कलरची ह्या पण बघा ना, ह्या पण बघा. टेन्शन देते त्यात. आज घरात बटाट्याची भाजी, बायकोला बोलो काहीतरी घेऊन ये, आले बारीला काही ओढात लागली कुणाची. बरोबर आहे. हा 14 सप्टेंबर एक दिवस मोदाचा कॅलेंडर मध्ये काय 5 दिवसाचा सण, 365 दिवसातलं 5 दिवस अंगावर शाळा. काय मगर काय ती वाट बघायची त्या परमेश्वराची, काय त्याला त्याची काळजी आपल्याला द्यायला काळजी आपल्याला काय होणार बंद आहे. ओढात लागली कुणाची माझ्या लाडाच्या गणाची, अरे ओढात लागली कुणाची माझ्या लाडाच्या गणाची. भरी सुखाचं राजड, भरी सुखाचं राजड त्याहू गणपती सणाची.
हरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची. गणपती सणाची. चला आता कवळं आलं. कुमारी शर्वी कल्पेश सांगले, मुक्काम भरडोली, तालुका श्रीवर्धन. शाहिरांच्या लेखण्याला मनाचा मुजरा 500 रुपये. ऐका, हे तुम्ही लिहून दिलं मी बरोबर वाचलं ना, ते परत दुसरा काय ते म्हणायचं. 500 रुपयाचं श्रीवर्धनचं आमचं आईचं गाणं केलं होतं आणि आलेले आहेत श्रीवर्धनवरून आलं. 250 रुपये आमचे संतोष मालपेकर माऊली. पहिलं डालं म्हणजे थँक्यू सो मच. अहो हे मी बोललो की यांना त्रास होतो, यांना कॉमेडी जमत नाही, यांना कॉमेडी जमत नाही. यांचं कसं होतं, येतात सतत असतात, सतत करतात गांड एकदा
तिकडून आवाज आला पाहिजे यार. असं करता 250 रुपये दिला. थँक्यू सो मच. आपली बारी हाऊसफुल. 19 जुलै महिनाभर आहे. ज्योती मयूर राऊत आमच्या वेदूसाठी आलेल्या 200 रुपये. थँक्यू सो मच. तू आणि तर पैसा तू इकडे तिकडे फिरत राहा. सौ देविका विश्वास शिंदे वरवडे खंडाळा रत्नागिरी क्या बात आहे. 250 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे कांदिवली पूर्व माजी शाखा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आदरणीय चंद्रकांत शिंदे माऊली यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. शिंदे माऊली जय महाराष्ट्र मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे मयूर जोवळे माऊली गणासाठी 201 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू सो मच. आता बुवांचा नाग बुवाने म्हणजे राधा आहे त्या गवळणी आहे त्याने बुवा तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुमची मरण तरी होणारच नाही. मी म्हटलं की कमरेच्या खाली म्हणायचं नाही. त्याच्यावर तुमचा डायलॉग आला 2-3 की मी म्हणतो कमरेच्या खाली नाही बोलायचं वरती नाही बोलायचं का करायचं का. बुवांची स्टाईल. तुम्ही कुठं पण जावा पण लोकांनी आपल्याला ऍक्सेप्ट केलं. कसं टाळ्या पडतील एका दुसऱ्या गोष्टी पडतील. तुम्ही कसं ज्ञान शिकवता मला नमन नाही करायचं. मलाही कळतं हे पर्यंत एकदा चुकून झालं रे. चुकून झालं तर आता डिमांड वाढले. पण कसं आहे 100 लोकांना आवडतं दोघांना आवडत नाही. त्या दोघांमध्ये एक आमचा बुवा आहे तर त्यांचं पण थोडं ऐकलं पाहिजे ना. अहो घेत होतं घटस्फोट माहेरात गेलो बाय मीटिंग बसवली. म्हटलं नाही मला नादायचं आहे तुझ्यावर. तर नादाला म्हटल्यानंतर बुवा मध्ये मध्ये तुम्ही मला दादागिरी करता. एवढी दादागिरी कशी नागोबाचं का आता काय बोलते चालू काय. हा बोलतो. आता यांनी मला राग सांगितलं ना. राग म्हणतात ये आणि राग गा. थांबा हो वय बंद करा. बोल ते बोललो ना त्याच्याशिवाय गाऊन दाखवा. गाणं घेतो बघा. अरे मी टोपी वय सगळं बंद करा बघू. 30 स्केल घेतो बघा. वय नको बोललं तुम्हाला. 200 रुपये कट आहे तुमचा. ओढात लागली कुणाची तुम राग में क्या बात करते. मेरे को राग में क्यों आणता. भाषण देईन मी भाषण. अरे तुरेवाला आहे खानदारी तुरेवाला आहे. तुरेवाल्याला श्रेष्ठ करून गेलं राजापूरच्या पोरांच्या समोर. गोवा तुम्ही एवढं प्रेमानं बारी केली. मी पण प्रेमानं बारी केली. पण चुका दाखवल्याच पाहिजेत ना. चुका दाखवल्या पाहिजेत. आता बुवांची भाग देऊया. तुझा इतिहास सांग बिंदास्त हो. मुरलीवाल्याची नंदलालाची किमिया तुला ही कळली. कुठल्या बाजूला आहे ना लपून बघतात तर डायरेक्ट आहे. मुरलीवाल्याची नंदलालाची हो. मुरलीवाल्याची नंदलालाची किमिया तुला ही कळली. ये पोरी किमिया तुला ही कळली. त्या बघून ना गोवाला तुझी कशी बोबडी वळली. 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 मुरलीवाल्याची नंदलालाची मुरलीवाल्याची नंदलालाची किमिया तुला ही कळली. पोरी किमिया तुला ही कळली. त्या बघून ना गोवाला तुझी बोबडी कशी वळली. 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 एवढा वाद बरा झाला ना हो. एवढं तालसूर बरं आहेत ना. गोवानं आमच्या इंडियन आयडॉल मध्ये न्यायचं आहे. हा गोवा खालच्या वाडीतलं इंडियन आयडॉल आहे तिथं तुम्ही सुपरस्टार. बस माझ्याकडे लय शुभेच्छा आणि आय लव्ह यू. नाही तर रुसायचं बिसायचं. मी एकटा काय करू त्यात पाऊस सुरू झालाय. मरुदे बाबा विषय भरकाटतो भाजवते सगळं. बरं बुवा आता तुम्ही मला राग म्हणला ना. मला काय राग आलेला नाही. मला येत नाही. तुम्ही सुरात नाही भारी आहे. मी जे स्तवन गातो बुवाना सांगा एखादं लिवायला हो. सांगा तरी. विजय बुवा स्वतः गातात स्वतः लिहितात.
तर लिहून देतात आणि आमचं राजेश बुवा गातात. म्हणजे राजेश बुवा लंगडा आहे. दोन, एक बापसाचा पाय आणि एक स्वतःचा पाय इसमें खडा है. अरे हम अकेला इधर खडा है. गांडा भाई तो गाणं गा. टाइमपास होतो रे. तुम्ही पण ना हो द्या बघू काळी पास. बानो तुला देव कोणाच्या घरी ग. का दूध खुळ्या घालच्यानंतर नागोबा म्हणतात त्याच्यावर नाचला. मग गवळणीचं काय. गवळणी पाया पडल्या शरणागती पहिल्या वारल्याच पत्करली. फक्त वाईट बोलून कलगी तुला नाही होत बुवा. कस कळत नाही तुम्हा एवढ्या कशा दूध खुळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. तुम्ही लबाड दौड किती करता ह्या वळवळ्या ग. तुम्ही लबाड दौड किती करता ह्या वळवळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. कसं कळत नाही तुम्हा एवढ्या कशा दूध खुळ्या ग. कळत नाही तुम्हा एवढ्या कशा दूध खुळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. नवलक गोधन गोकुलात या गत जन्माच्या पाऊल खुणा. जन्माच्या पाऊल खुणा. जन्माच्या पाऊल खुणा. 16,108 गोतावळ्याचा पुरावा जुना. गोतावळ्याचा पुरावा जुना. गोतावळ्याचा पुरावा जुना. आता झाल्याच जडत्या समजू नका कोवळ्या ग. झालाच जडत्या समजू नका कोवळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. तत्वाचं हे भांडण आपलं भांडण बोलून चरणा यावं. भांडण बोलून चरणा यावं. भांडण बोलून चरणा यावं. मस्कर केले कुटान तुमचं मुकुंद सांगतोय पावन व्हावं. मुकुंद सांगतोय पावन व्हावं. मुकुंद सांगतोय पावन व्हावं. सवी विकास सांगतोय नाही तुम्ही ग फळ्या ग. विकास सांगतोय नाही एवढ्या फळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. कसं कळत नाही तुम्हा एवढ्या कशा दूध खुळ्या ग. लबाड दौड तुम्ही करता या वळवळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. कुठं जाणार एवढ्या खेळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. किती मिनिटात अजून आयुष्य किती मिनिटात बघा. हा 5 मिनिटात बस. शाहिरांचा प्रश्न आहे. हा साला नको घटस्फोट गेले. ब्रह्मनिष्ठ सदालाल घराणे शाहीर दत्ताराम शंकर गुरव गाव दोनवडे तालुका राजापूर. अरे वा. मनस्वी आभार. 501 रुपयाचा पारितोषिक. त्याचप्रमाणे बुवांचा प्रश्न आम्हाला आहे. अनेक उत्तर दिलेली आहेत त्यांना. अजून काय त्या ग्रंथापर्यंत त्यांच्या ग्रंथापर्यंत पोहोचता येत नाहीये. बाकी ग्रंथ भरपूर मिळाले, उत्तर दिलेले आहेत. ह्या वर्षी एक मुहूर्त पण झालेला आहे. आमचे शाहीर आनंद भाऊकर यांचा प्रश्न फुटलेला आहे. भारोला घराण्यापासून सुरुवात झालेली आहे. यावर्षी गेले 4 वर्ष सतत प्रश्न फुटत आहेत. परमेश्वराची कृपा, नटेश्वराची कृपा. आणि शक्तिपुराचा मूळ गाभा हाच आहे. हे राग गाणी हे सगळं सुरबीर लय लांबच्या गोष्टी आहेत. नंतर लोकांना ते थोडंफार आवडतं येत आहे. पण मूळ हेच आहे की प्रश्न उत्तर आणि परमेश्वर कृपेने बाबू रंगले घराण्याचं किंवा आमच्याकडून हे प्रश्न वारंवार फुटत आहेत आणि अभ्यास सुरू आहे. प्रभाकर तनावडे सारखे वस्ताद माऊलींचे चरणस्पर्श
तर बुवांचा प्रश्नाला पुन्हा एकदा हात घालतोय. आता त्यांची एक अजून अट मिळालेली आहे की ज्यांचं नाव आहे, जे नाव आहे तेच त्याच्या ग्रंथाचं नाव आहे. तर खिन्न मत्स्यादेवी साडी चोळी नेसल्यावर तिचं नाव बदललं गेलं, त्याचं नाव शंकरामा हे होय. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर बुवा आज प्रयत्न करतोय. खिन्न मत्स्यादेवी किंवा शंकरामा असे म्हणतात. तर बुवा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. माझा प्रश्न बुवांकडे गेलेला आहे तुम्हाला सांगण्यासाठी की नांगरी बळीराजा जो आपला वाडवडील आहे शेतकरी, तो जेव्हा शेतावर जाताना राबताना जर तुझ्या कमरेला आकडी कोयती असेल तर तुझ्या शेतावर, तुझ्या जगण्यावर, तुझ्या जीवनावर, तुझ्या बैलांवर कुठलंही म्हणजे आपत्ती येणार नाही, कुठलंही संकट येणार नाही. हे वरदान कोणी दिलं एवढं फक्त सांगायचं आहे शाहीर. आणि त्याच्यावर बुवा काय बोलू माहितीये, दम नाही वाचत. आता बोला काय बोलू आता. एवढी चांगली वारी गेली, एवढं चांगलं जेवण तुम्ही दिलं आणि मिठाचा खडा काय तिकडे टाकला. आणि आता ह्याच्यावर मी बोललो तर तेवढंच क्लिप करतात बघा. लांबोरे डॅम्बिस बोलला, लांबोरे वाईट बोलला. आपल्या वारीना बुवा आता आया बहिणी यायला लागले, लहान लहान लेकरं यायला लागले. आणि तुमच्यावर पण प्रश्न आहे की मग बारी करायची कशी. बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण त्याच्याही पलीकडे आहे की शक्ती तुला. मग आता उत्तर देतो, नाही तर मग परत प्रॉब्लेम. शंभवणेकर म्हणायचं लांबोरी मला उत्तर नाही दिलं, माझी गोची होते. तर मला एवढंच म्हणायचं आहे, निकमबुवा शीतावरनं म्हणतात भाताची परीक्षा करायची असते. शीतावरनं भाताची परीक्षा. मग तुम्ही कसं म्हणता दम नाही बुवाच्या. मग एवढी जी उत्तरं दिली मी, मग तुम्ही सन्मान केला पाहिजे की एवढे प्रश्न फोडले आहेत. तुम्ही आमच्याही प्रश्नाच्या जवळपास येताय किंवा मागून येताय, वाचन करताय, सन्मान केला पाहिजे. मग दम नाही कसा म्हणताय. तो उत्तर देतो. तुम्हाला तो गंध असला पाहिजे, तुम्हाला तो वास असला पाहिजे, त्या गोष्टीचा गंध असला पाहिजे, परिमळ असला पाहिजे, सुगंध असला पाहिजे त्या गोष्टीचा. एवढंच देतोय म्हणा. गंध सुज्ञानाचा निर्मळ झरा ही चालला बुवाची. गंध शास्त्राचा अनगोत्राचा, गंध शास्त्राचा अनगोत्राचा नाही मावायचा साच्याला. का दोष त्या ढाच्याला. असंच आहे का दोष. हे जरा वाजवा तर पुढचं. बरोबर आहे, मग तुम्ही बघता का रागानं. गंध शास्त्राचा अनगोत्राचा नाही मावायचा साच्याला. का दोष त्या ढाच्याला. शास्त्राच्या का दोष त्या ढाच्याला नाही हुंगला सर बुवाच्याला. बुवाच्याला हुंगायचं असतं, त्याचा गंध घ्यायचा असतो, त्या शास्त्राचा घ्यायचा असतो. गंध शास्त्राचा अनगोत्राचा नाही मावायचा साच्याला. का दोष त्या ढाच्याला नाही हुंगला सर बुवाच्याला. 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 मला पण बोलायला आवडत आणि तुम्ही पण बोलू नका. बाकी तुमचं लय भारी आहे, एक नंबर गाते, गायकी भारी आहे, टायटल सॉन्ग भारी, सगळ्यात भारी. तर 2 गाणी फक्त शॉर्टकट घेतो आणि भारी संपवतो. अहो सगळंच फुटायला लागलं, सगळ्यात फुटायला लागलं. आमदार फुटायला लागलं, खासदार फुटायला लागले, नेटचा पेपर फुटला, आज टीईटीचा पण पेपर फुटला. मास्तर व्हायचं कसं, सगळंच फुटायला लागलं. आता ढग फुटणार आहे. तर हा राक्षस सुसाट सुटलाय रे, ने विद्यार्थी यातून तुटलाय रे. हा राक्षस सुसाट सुटलाय रे आणि विद्यार्थी यातून तुटलाय रे. पेपर नीटचा फुटल्यावर, अरे पेपर नीटचा फुटल्यावर आज टीईटी पेपर फुटलाय रे. हा राक्षस सुसाट सुटलाय रे आणि विद्यार्थी यातून तुटलाय रे. हा राक्षस सुसाट सुटलाय रे आणि विद्यार्थी यातून तुटलाय रे. पेपर नीटचा फुटल्यावर, पेपर नीटचा फुटल्यावर आज टीईटी पेपर फुटलाय रे. हा राक्षस सुसाट सुटलाय रे आणि विद्यार्थी यातून तुटलाय रे. हा राक्षस यातून तुटलाय रे आणि राक्षस तुटलाय रे. 「
घोषणा घेतो. परवा भावकर माऊलींकडून आमचे शशी भावकर पुणेवाल्याचे शान 500 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद. तर परवा की आज 350 IAS ऑफिसर आहेत, त्याच्यातले कलेक्टर आहेत, आयुक्त आहेत, प्रांत आहेत आणि मात्र एक असा अधिकारी आहे की मला आता काळजी नाही, माझं जे जगायचं होतं ते बऱ्यापैकी जगलो, पण माझ्या मुलाबाळांचं काय, तुमच्या मुलाबाळांचं काय. आपण हॉटेलला गेलो की आपल्याला 2-3 डिश माहिती, व्हेज मध्ये पनीर, कोल्हापुरी हे सगळं, आणि इकडे फ्राईड राईस आणि थोडासा चिकन मसाला 65 एवढंच सगळं. आणि आवत पनीरच्या नावाने रबर द्यायचं. तो माणूस आला, अधिकारी झाले, आयुक्त झाले त्या फूड डिपार्टमेंटचे, आणि पनीरचा साठाच बंद केला, लोकांनी रबर विकायचे बंद केले. आणि परवा एक गाणं गायलं. आणि आता या शेंबवणे गावाच्या ह्या आयोजनाच्या साक्षीनं, या आई चंडिकाच्या साक्षीनं, स्थानेश्वराच्या साक्षीनं आणि ओझर देवाच्या साक्षीने एक सांगतो, आत्ताच बारी सुरू असताना तुकाराम मुंडेंचा मला फोन येऊन गेला. अंगावर शाळेवर. आणि नंतर म्हटलं तुम्ही काय करता, तर मी एकच सांगितलं, हे काय म्हणजे तुम्ही जे करत आहात ते काय होतं. तर म्हटलं आमच्या कोकणामध्ये कलगीतुरा नावाची एक लोककला आहे. तर म्हणतात प्लीज आपण वेळ काढून भेटूयात, ही तुमची इतकी भारी लोककला आहे तर ती पूर्ण महाराष्ट्राला ज्ञात व्हायला पाहिजे, आपण त्याच्यासाठी काहीतरी नवीन आराखडा तयार करूयात. त्यांचे शब्द आहेत. आणि हे क्रेडिट माझ्या सगळ्या युट्यूबर्सना मी देतो, अक्षा सगळ्यांना सांग, आणि माझ्या धन्यता कलगीतुराला देतो आणि माझ्या त्या वाडवाडाला देतो. हे क्रेडिट माझं नाही. थँक्यू सो मच. फक्त जीवाला घाबरायचं पोरांनो. सीट मिळू दे नाही मिळू दे, कुणाच्या ना नादासच लागायचं नाही. ज्या आयशी बापसानं आपल्याला गावाचं सांगितलं ना, लेका कुणाच्या आल्यात नको जाऊ, गेल्यात नको जाऊ, गाडी घोड्यात नाही, व्यवस्थित जा. 2 टायमाला मला फोन कर, पहिल्याला वेळेला सांगायची पत्र पाठव. त्याला कोण कसा असेल काय माहिती, 23 वर्षाच्या पोरगाला मारून टाकला सुरा, डायरेक्ट पकड्याला कापावत असा. अरे काय यार, कुणाच्या नका जाऊ, त्यांचा युगो बाजावला युगो जातो. मी भाषण सांगतो, तो युगो घेऊन काय करायचं त्याच्यासमोर, म्हणजे जिंकून काय करायचं, एक शब्द घेतो म्हणजे ही ओळ घेतो आणि बारी संपवतो. रेल्वे बसनं जाताना